नमस्कार. उजनी लाभक क्षेत्रासाठी अतिशय आनंदाच्या बातम्या आहेत, कारण दौंड येथून उजनीमध्ये येणारी आवक सातत्यानं वाढते आहे आणि त्यामुळे उजनीचा पाणीसाठा हा उपयुक्त पाणी पातळी प्लसकडे झपाट्यानं वाढतो आहे. आज दुपारच्या अपडेटनुसार 3 वाजता उजनीमध्ये दौंड येथून 1,61,848 क्युसेक्स इतका विसर्ग येतो आहे. तर उजनीची पाणी पातळी वाढते. सकाळी -20% असलेलं धरण हे 9 तासामध्ये -11.82% आलेलं, म्हणजेच 9 तासामध्ये 8% इतका पाणीसाठा उजनीमध्ये वाढलेला आहे. खरं तर इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे. त्याचबरोबर घाट माथ्यावरती गेल्या 2 दिवसामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे उजनीच्या दिशेनं मोठ्या प्रमाणामध्ये आवक यायला सुरुवात झालेली होती. या पावसाळ्यातील सर्वात मोठी आवक जी आहे ती यायला आज दुपारपासून सुरुवात झालेली आहे आणि 1,61,848 म्हणजेच जवळपास 1,62,000 क्युसेकचा विसर्ग हा उजनीमध्ये येत असल्यामुळं उजनी झपाट्यानं प्लसकडे वाटचाल करत आहे. हा विसर्ग जर कायम राहिला तर उद्या सकाळमध्ये उजनी ही मायनसच्या विळख्यामधून प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे. उजनीसह उजनीच्या वरील धरणाच्या विश्वसनीय अपडेट मी एबी मराठीच्या माध्यमातून आपल्याला देतोय. बंड गार्डन जे आहे ते सुद्धा 80% भरलेलं आहे. त्या धरणामधून विसर्ग होऊ शकतो. मुळा, मुठा, पवना या नद्याच्या घाटमाथा असेल, या दऱ्याचं जे खोरं आहे तिथं पाऊस मोठा झालेला आहे आणि त्याचा फायदा हा उजनीला होताना दिसतो आहे. उजनी हा विसर्ग जर कायम राहिला तर उद्या सकाळपर्यंत मायनसच्या विळख्यातून प्लसमध्ये आलेला असेल. प्लसकडे उजनीची वाट झाली आहे, ते अत्यंत वेगानं होते आणि हे अतिशय आनंदाची बातमी आहे.